बघू शकता मित्रांनो, ही आहे बँडिकाईन प्लस, जे आपण लहान पाटांना हागी वगैरे लागते तेव्हा पाजत असतो. तर याच्यामध्ये जे आहे ते जंतनाशक आहे. बघू शकता आयव्हरमॅक्टिन आहे याच्यामध्ये. हे बघा, अल्बमार वापरलं तरी चालेल, परंतु अल्बमारमध्ये अल्बेंडाझोल असते, मान्य आहे मला. तर आयव्हरमॅक्टिन का, तर जे हायटेक इंजेक्शन आपण सुरुवातीला लावतो त्याच्यामुळे जे आहे थोडंसं अलट पलट करून चेंज करू शकता तुम्ही. आता जर अल्बमार दिलं तर पुढच्या महिन्याला जे आहे ते तुम्ही आयव्हरमॅक्टिन देऊ शकता, किंवा आता आयव्हरमॅक्टिन दिलं तर पुढच्या महिन्याला जे आहे ते अल्बमार देऊ शकता. सारखं जर जंताची औषध दिली तर कसं ते पोटातल्या जे कृमी असतात त्यांना सवय पडते की तेच जे आपण अँटीबायोटिक देतो तेव्हा त्यांची रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ते वाढत असते, ना की मरतात. तर त्याकरिता आपण जे आहे ते आलट पालट करून जे आहे ते डिवॉर्मिंग करतो. तर आज तारीख आहे 12 तारीख. काल आपण बोकड आणले 11 तारखेला. तर आज 12 तारीख. आज आपण जे आहे ते डिवॉर्मिंग केली पहिली, आणि दुसरी डिवॉर्मिंग आता डायरेक्ट जे आहे ते पुढच्या महिन्याच्या 12 तारखेला होणार. तेव्हापर्यंत डिवॉर्मिंग होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जेव्हा आपण डिवॉर्मिंग करतो तेव्हा ही डिवॉर्मिंग एकदम सकाळी, जेव्हा आपण शेळी जे आहे ते शेडमधून, बकरे किंवा शेळ्या काही पण शेडमधून बाहेर काढतो त्यावेळेस करा, जेव्हा त्यांचे पोट जे आहे ते खाली राहतील, रिकामे राहतील. कारण खाली पोटाने जेव्हा तुम्ही डिवॉर्मिंग करता तेव्हा त्यांच्या पोटातले जे काही जंतू आहे, जे काही कृमी आहेत, ते सर्व जे आहे ते डेड होतात आणि जे आहे ते बाहेर पडतात. ते कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला दाखवतो मी समोरच्या व्हिडिओमध्ये. बघू शकता याचा डोस जे आहे ते 10 ते 15 किलोसाठी, बॉडी वेटसाठी 2 ते 3 ml आहे. तर हे बघू शकता, सहसा या बोकडांना 4 ते 5 ml आपण दिलेले आहे. एवढं दिलं तरी चालेल, काही फरक नाही पडत, काही साईड इफेक्ट वगैरे नाही आहे. आणि नंतर उद्यापासून 3 दिवस आपल्याला शेड्यूल फॉलो करायचं, तो म्हणजे लिव्हर टॉनिक. कारण जेव्हा जंताची औषध देतो आपण तेव्हा लिव्हर थोडा डॅमेज होत असते, लिव्हरवर परिणाम पडत असते. कारण ती दवाई जी आहे लिव्हरमधून सुद्धा जे आहे ते पासून फिल्टर होऊन जात असते. त्यामुळे 3 दिवस आपल्याला कंटिन्यू ही लिव्हर टॉनिक चालवायची आहे, हे लक्षात ठेवा. आणि याचे रिझल्ट काय होतात हे समोरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवकरच पाठवेल. ठीक आहे, भेटू अशाच माहितीसोबत पुढच्या व्हिडिओ.